नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 आज 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आणि या महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर खऱ्या अर्थानं आज आपल्याला अतिशय आनंदाची गोष्ट पाहायला मिळते आहे. एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक निघालेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये व्यवस्थापनांना विविध त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कला, क्रीडा, पर्यावरण, कार्यानुभव यांच्या देखील भरपूर अशा जागा येणार आहेत. त्यामुळं ही आनंदाची गोष्ट खरं तर आहे आणि या संदर्भातलं हे परिपत्रक व्यवस्थितपणे आपण समजून घेऊया. यामध्ये कोणते कोणते मुद्दे आहेत. खऱ्या अर्थानं शिक्षक भरतीला आता सुरुवात झालेली आहे. जुलै-ऑगस्टपर्यंत ही भरती पूर्ण व्हावी आणि आपले जे सर्व बांधव आहेत जे शिक्षक भरतीची वाट पाहत होते त्यांना आपापल्या शाळेवरती, आपापल्या कॉलेजवरती जाता येईल यासाठी नक्कीच सर्वांना शुभेच्छा आहेत. तर पाहूया एक एक मुद्दा. या ठिकाणी आपण जर पाहिला तर व्यवस्थापनांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एक एक सूचना आपण समजून घेऊया. पहिलीच सूचना दिलेली आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांतून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 म्हणजे एक महिन्याचा कालावधी होता. एवढा कालावधी देण्यात आलेला होता. त्यामध्ये नोंद केलेले जे उमेदवार आहेत 1,70,108 उमेदवारांनी त्यांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण केलेली आहेत. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आरक्षणाचा विचार होणार आहे, विषयाचा विचार होणार आहे आणि माध्यमाचा देखील विचार होणार आहे. आता दुसरा मुद्दा समजून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे. 31 मेपर्यंत त्या ठिकाणी खरं पाहिलं तर आपल्याला या जागा, या जाहिराती आजपासून खरं तर जाहिराती सुरू होतील. तुम्हाला या संपूर्ण जाहिराती कशा पाहता येतील, एकतर डायरेक्टली तुम्हाला त्याची PDF देखील मिळेल आणि याच संपूर्ण जाहिराती आपल्याला वृत्तपत्रामध्ये देखील पाहता येतील. त्या संदर्भातल्या सूचना पहा. 3 नंबरच्या सूचनेमध्ये दिले पहा, रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील https://tet.maha.tet.teacher.recruitment.organization.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण टेट 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असल्यास तोच युजर ID व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. अन्यथा सरळ प्रणालीतील युजर ID हा या पोर्टलचा देखील युजर ID असेल. व्यवस्थापनास फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्डमध्ये युजिंग वन टाईम पासवर्ड OTP सेंट वाया SMS खाली व्यवस्थापनाचा सरळ पोर्टलचा युजर ID नोंद करावा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चा टाकून प्रोसीड यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. आलेला OTP नोंद करून व्हेरीफाय यावर क्लिक करावे. त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चा टाकून चेंज पासवर्ड यावर क्लिक करावे. त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल. म्हणजे खरं तर
2022चं लॉग इन जर शाळेकडे असेल तर त्या लॉग इनने देखील तुम्हाला लॉग इन करता येईल. अन्यथा एखाद्या वेळेसला जर पासवर्ड विसरले असतील तर अशा वेळेसला पासवर्ड तुम्हाला रिसेट करता येणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. 4 नंबरचा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त, माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. सर्वांना माहिती आहे संच मान्यता आता नुकतीच पार पडलेली आहे. आता फक्त तुमची जी बिंदू नामावली आहे ती एकदा तुम्हाला व्यवस्थितपणे प्रमाणित करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर जाहिरात द्यायची आहे. सर्व व्यवस्थापनांना विनंती असेल की आपल्या जेवढ्या रिक्त जागा आहेत 100% तुम्ही त्या देण्याचा प्रयत्न करा. अतिशय प्रामाणिक शिक्षक तुम्हाला या शिक्षक भरतीमधून 100% मिळतील. यापूर्वी 5 नंबरचा मुद्दा दिला आहे पहा. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनंतर SC-BCचे आरक्षण, पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. म्हणजे SC-BC आणि पेसा क्षेत्र यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे. 6 नंबरचा मुद्दा पहा. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधितांना लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. लॉग इन उपलब्ध आहे. आता बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे आहेत. कोण आहेत पहा. जर जिल्हा परिषद असेल तर ती बिंदू नामावली कुणी चेक करायची आहे. बिंदू नामावली व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कोण भरणार आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिकचे. आणि तपासणारे कोण असणार आहे किंवा जाहिरात मान्यता देणारे कोण असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी. तसेच महानगरपालिकेचा विचार केला तर प्रशासन अधिकारी, आयुक्त, मनपा. महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत ते पाहतील. तिसरं दिलं आहे नगरपालिका, नगरपरिषदा, कटक मंडळे यामध्ये शिक्षणाधिकारी. ते पाहिलं तर आपल्याला पहा महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी होते. नगरपालिकेचे पाहिलं तर प्रशासन अधिकारी आहे म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिका. आणि दुसरी गोष्ट चेक कोण करणार तर विभागीय शिक्षण उपसंचालक. आता खाजगीमध्ये पहा प्राथमिकचं कोण पाहणारे अध्यक्ष, सचिव, संबंधित संस्था. आणि चेक कोण करणारे संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिकचे. बृहन्मुंबईकरता शिक्षणाधिकारी मनपाचे असतील. खाजगी माध्यमिक शाळा जर पाहिल्या तर अध्यक्ष, सचिव, संबंधित संस्था जाहिरात देतील आणि ती चेक करायचं काम कोण करणार आहे. संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. 6 नंबरचं पहा खाजगी उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वीचा आपण जर विचार केला किंवा कनिष्ठ महाविद्यालयांचा विचार केला तर अध्यक्ष, सचिव, संबंधित संस्था या जाहिराती देतील, अपलोड करतील आणि ते तपासण्याचं काम संबंधित शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षक, शिक्षण निरीक्षक. बृहन्मुंबईसाठी जर पाहिलं तर पश्चिम, उत्तर, दक्षिणचे जे आहेत त्यांनी ते करायचे. 8 नंबरचा मुद्दा पहा. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी. 9 नंबरचा मुद्दा पहा. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 953 TNT-1 दिनांक 1/1/2026 अनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजेच मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 2025-26 अखेर म्हणजेच मे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पद भरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे खूप जास्तीत जास्त पदं खरं तर येणं आवश्यक आहे. रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 174 TNT 1 दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या म्हणजे एकूण रिक्त पदांच्या 80%च्या मर्यादित मागणी नोंद करावी. म्हणजे 80% जागा भरल्या जातील. रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत
माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी. त्यानंतर 12 नंबरचा मुद्दा पहा. इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी, इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी, इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी व इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिराती देता येईल. पहा 13 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2019, 25/2/2019, 12/6/2019, 13/10/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आली आहे. 6वी ते इयत्ता 8वी या गटातील भाषा, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान हा विषय निवडावा. आणि पुढचा मुद्दा पहा. गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय आपल्याला निवडता येतो. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये दिलेल्या निकषानुसार कला व कार्यानुभव ही पदे मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. विशेष शिक्षक अंतर्गत कला व कार्यानुभवाची पदे देखील भरता येणार आहेत. पहा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी या गटातील भाषा विषय, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षणची देखील पदं येणार आहेत. लक्षात ठेवा. शारीरिक शिक्षण म्हणजे क्रीडाची सुद्धा पदं आहेत. संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान हा विषय निवडावा. गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा. इतिहास, भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र हा विषय निवडावा. फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास हा विषय निवडावा. फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास भूगोल हा विषय निवडावा. शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 अन्वये दिलेल्या निकषानुसार शारीरिक शिक्षण मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय निवडावा. इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांसाठी मागणी नोंद करता येईल. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसारच अशा मंजूर आणि रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. पहा 19 नंबरचा मुद्दा पहा. जाहिरातीतील बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येईल व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल. 20 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य करून घेणे आवश्यक आहे. 21 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉग इनवर उपलब्ध आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी. जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल फ्लो चार्टनुसार कार्यवाही करावी. जशी प्रक्रिया 2022ची होती सेम प्रक्रिया 2025-26च्या भरतीसाठी देखील वापरण्यात येत आहे. 24 नंबरचा मुद्दा जर पाहिला तर शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना MSCE pavitraportal@gmail.com या ईमेलवर कळवावी.
व्यवस्थापनास 25 नंबरचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा, व्यवस्थापनास अन्य काही अडचणी आल्यास eju2525@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक शिक्षकांच्यासाठी आहे. सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. आपल्या या चॅनेलवरती नक्कीच जेवढी तुम्हाला शक्य आहे तेवढी अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेल. इंटरव्ह्यूसाठी तुमची असणारी तयारी आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून 100% करून घेण्याची मी प्रयत्नशील आहे. सर्वांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.